शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हाला मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की किंग 66 व्हरायटीमध्ये आपण याच्यापूर्वी 2 व्हिडिओ दिलेले होते. आजचा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ देत असताना आपण जवळजवळ कमीत कमी 55 ते 60 दिवसाच्या दरम्यानच्या प्लॉटमध्ये आपण घरच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत. प्लॉटचं जी कंडिशन, आजची कंडिशन, त्यानंतर त्याला लागलेला माल, त्यानंतर याला येणाऱ्या अडचणी. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मला कमेंट आल्या की किंग 66 व्हरायटीमध्ये बऱ्याच अडचणी येतात, परंतु अडचणी आपण कशा पद्धतीने सोडू शकतो किंवा अडचणी आपल्याला कशा पद्धतीने कमी करू शकतो किंवा कोणत्या जमिनीच्या प्रतवारीनुसार आपण त्याचे नियोजन करणं गरजेचं आहे हे पण आपल्याला त्या ठिकाणी बघणं, त्या ठिकाणी नियोजन करणं फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमची मुरमाड वगैरे जमीन असेल किंवा फॉस्फरसयुक्त पोटॅशयुक्त जमीन असेल तर आपण पोटॅशयुक्त जमिनीमध्ये 55 ते 60 दिवसाच्या दरम्यान किंवा 50 दिवसाच्या पुढे आपण या प्लॉटमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण पद्धतीचे तुम्हाला पोटॅश फॉस्फरस लेवल खूप ठेवणं गरजेची नसते, परंतु त्या जमिनीमध्ये एकदम अडचण येत नाही ही गोष्ट मुळात लक्षात घ्या. ज्या जमिनीमध्ये फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल म्हणजे तुमची मुरमाड जमीन असेल, मीडियम जमीन असेल तर कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही, परंतु चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा काळी जमीन असेल तर नक्कीच तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला आता मुरमाड जमिनींबद्दलची माहिती सांगतो की त्या जमिनींमध्ये प्लॉट असणाऱ्या प्लॉटांमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो. ज्या ठिकाणी तुमची मुरमाड जमीन असेल, मीडियम पद्धतीची जमीन असेल, त्या ठिकाणी तुमची पोटॅश लेवल असेल, फॉस्फरस लेवल असेल, ही चांगल्या पद्धतीची असते हे सर्वप्रथम समजून घ्या. त्यानंतर त्या जमिनीमध्ये आपण फवारणी करत असताना आपल्याला चांगल्या सिविडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. फवारणीमध्ये हे लक्षात घ्या, मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करून घ्या, सिविडचा वापर करून घ्या. तुम्हाला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. या पद्धतीचं नियोजन करत असताना तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट असेल, कॉम्बिअप असेल, त्याच्यामध्ये तुमचं कोणत्याही चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रिएंट असेल याचा वापर आपण त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. रेग्युलर आपले बुरशीनाशक असतील किंवा ज्या फवारण्या असतील त्या आपल्याला रेग्युलर पद्धतीने ठेवायचे आहे, परंतु एक 8 दिवसाच्या अंतराने आपल्याला चांगल्या क्वालिटीचं सीवीड, लक्षात घ्या त्यामध्ये तुमचं रेड सीवीड असू शकतं, ग्रीन सीवीड असू शकतं, याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर बुरशीनाशक आपण रेग्युलर शेड्यूलनुसार वापरायचे. त्याच्यामध्ये तुमचं एल्ट्राकॉलच्या फवारण्या असतील, तुमच्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील, फक्त आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या फवारण्या, चांगल्या क्वालिटीच्या फवारण्या करत असताना आपल्याला सूर्यप्रकाशाचा विचार करून त्या ठिकाणी फवारण्या करायच्या. त्यानंतर पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल, कीटकनाशकचा प्रादुर्भाव असेल, हे पण आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित याचं नियोजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर राहिला विषय की आपण शेंड्यावरती येणारी डिफिशियन्सी ही 100% जाणवते. ज्यावेळेस आपल्या प्लॉटची खाली सेटिंग होत असते त्यावेळेस वरती त्याची डेफिशियन्सी जाणवते. त्याच्यासाठीच्याच फवारण्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहे. परंतु ज्या जमिनींमध्ये तुमची शेरवट किंवा चुनखडीयुक्त जमीन असेल, त्यानंतर काळी जमीन असेल, या जमिनींमध्ये तुम्हाला नक्कीच अडचणी येऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल चांगल्या पद्धतीची ठेवायची. तुम्ही आता फळाची साईज बघू शकता, चांगल्या पद्धतीची साईज या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वसाधारणपणे 70 दिवसामध्ये प्लॉटला या ठिकाणी कुठे माल चालू व्हायला सुरुवात होते, परंतु आज या ठिकाणी कामकाज करत असताना, आपल्याला नियोजन करत असताना आपल्याला पत्ती चांगली राहिली पाहिजे, शेवटपर्यंत पत्ती टिकली पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला कालच्या आर्यमानच्या व्हरायटीमध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की आपण फवारणी करत असताना तुम्हाला इन्फिनिटोची, बाहेरचे इन्फिनिटो 200 लिटर 400 ml ची मी तुम्हाला फवारणी सांगितली. त्याच्यामध्ये BASF कंपनीचं पॉलिरॉम याची पण तुम्हाला या ठिकाणी फवारणी सांगितली. ते पण तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं. डिफिशियन्सी वाटत असेल तर तुम्हाला या प्लॉटांमध्ये मॅग्नेशियम सल्फेटच्या फवारण्या तुम्हाला 200 लिटरला 700 ग्रामपर्यंत घ्यायच्या आहे. पोटॅशियम शॉनाइटची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. त्यानंतर चांगल्या क्वालिटीचे सीवीड आपल्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये प्रोटॉन जे असेल, कोजेन असेल, अशा औषधांचा, चांगल्या क्वालिटीच्या औषधांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. हे शेतकरी मित्रांनो तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर राहिला पुढचा विषय की आपण याच्यानंतर कामकाज करत असताना आपल्याला त्याची बांधणी झालेली. सर्वसाधारणपणे आता प्लॉटला 60 दिवसाच्या पुढे फुलकळीची कूज त्या ठिकाणी होत असते किंवा फुलं मुके राहत असतात. याच्यासाठी पण मी तुम्हाला फवारण्या सांगतो. त्याच्यासाठी आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशकांमध्ये तुमचे रोको असेल किंवा आर्गॉनची एखादी फवारणी तुम्ही त्या ठिकाणी काढून घेऊ शकता. आर्गॉन तुम्ही एकरी 200 ml या प्रमाणात काढू शकता. रोको घेत असाल तर 200 लिटर 250 ग्राम, एकरी 500 ग्रामची तुम्ही फवारणी करू शकता. त्यानंतर टाटा कंपनीची ताकद तुम्ही त्या ठिकाणी 200 लिटर 250 ग्राम या प्रमाणात एक फवारणी घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं बोरॉन असेल, फुलकळीसाठी आपण काही चांगल्या क्वालिटीचे सीवीड वगैरे घेत असाल तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करून घेत चला. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे कॅल्शियमचा वापर आपल्याला 8 दिवसातून एक फवारणी त्याच्यासाठी कंपल्सरी करून घ्यायची. त्यानंतर ड्रिपमधून पण आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड, चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम ऑक्साईड एकरी 1 लिटर या प्रमाणात तुम्हाला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस देऊन घ्यायचे. या व्हरायटीमध्ये आपल्याला हे कामकाज करणं फार गरजेचं असेल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला फळ सेटिंग झालेली असते. फळ सेटिंग झाल्यानंतर आपल्याला माल तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना आपण त्याला 12-6-22 लक्षात घ्या, 12-6-22 आपल्याला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 5-45-5 चा वापर करून घ्यायचा आहे.
555 17 महिंद्रा कंपनीचं ग्रेड आहे, अतिशय चांगली ग्रेड आहे, तिचा पण आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. पोटॅशियम शॉनाईटच्या 1-2 फवारण्या आपल्याला या दरम्यान काढून घ्यायचे, हे लक्षात घ्या. पोटॅशियम शॉनाईट तुम्ही 500 ग्रॅमपासून 750 ग्रॅमपर्यंत 200 लिटर पाण्यासाठी फवारू शकता. जर तुम्ही या पद्धतीच्या फवारण्या केल्या तर कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. या पद्धतीचं नियोजन आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुळे आपल्याला रेग्युलर कार्यरत ठेवायची, ही पण गोष्ट लक्षात घ्या. कारण आपल्या झाडाची मुळी जर कार्यरत असेल तरच वरती रोगप्रतिकार क्षमता कमी प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीने होत असते. तर मुळी कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मी तुम्हाला शेड्यूलमध्ये आल्याप्रमाणे तुमचं फ्रूट ड्रिप असेल, टोनर प्लस असेल, नाईस जेल असेल, अशा चांगल्या क्वालिटीच्या औषधांचा वापर करून घ्या. कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जर तुमची चुनखडीयुक्त जमीन असेल तर या जमिनीसाठी स्पेशली मी तुम्हाला सांगतो, याच्यासाठी तुम्हाला या स्टेजला आल्यानंतर फॉस्फरिक ॲसिड सर्वसाधारणपणे 1 एकरसाठी 3 लिटर आपल्याला देऊन घ्यायचे, हे लक्षात घ्या. सुरुवातीला तुम्ही पाणी देऊन घ्या. 2 ते 3 तास जमिनीमध्ये पाणी दिल्याच्या नंतर अर्धा तासामध्ये तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड सोडून घ्यायचे. सर्वसाधारणपणे एकरी 3 लिटरपर्यंत फॉस्फरिक ॲसिड द्यायचे. फॉस्फरिक ॲसिड दिल्यानंतर परत आपल्याला अर्धा तास वरतून पाणी द्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एडा फेरस सर्वसाधारणपणे 6% फेरस आपल्याला 500 ग्रॅम एकरी देऊन घ्यायचे. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 5 ते 7 किलोपर्यंत आपल्याला एक डोस देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला चांगले रिझल्ट येतील, चांगली क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन होईल. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्लॉटमध्ये आपल्याला पुन्हा साईज झाली पाहिजे. याच्यासाठी आपण PSB लक्षात घ्या. फॉस्फरिक ॲसिड सोडल्यानंतर 8 दिवसाच्या अंतराने तुम्हाला PSB एकरी 2 लिटर चांगल्या क्वालिटीचं घ्या. PSB एकरी 2 लिटर आपल्याला त्यामध्ये देऊन घ्यायचं आहे. चांगल्या क्वालिटीचं द्या, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. बॅक्टेरिया आपल्याला डेव्हलप कशा करता येतील त्या पद्धतीने डेव्हलप करून घ्या, जेणेकरून अपटेक चांगलं राहील. फॉस्फरसची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. या पद्धतीचं नियोजन आपण करून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला कमीत कमी 70 ते 75 दिवसाच्या दरम्यान किंवा 75-80 दिवसाच्या दरम्यान परत एक किंग 66 व्हरायटीमध्ये व्हिडिओ देईल. आता आपल्याकडे जवळजवळ 125 ते 130 प्लॉट किंग 66 व्हरायटीची बुकिंग झालेली. तुमचा दिंडोरी तालुका असेल, निपाड तालुका असेल, चांदवड तालुका असेल, ज्या ज्या ठिकाणी लेटला लागवडी झाली, मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं की जुलैनंतर शक्यतो या व्हरायटीच्या लागवडी करू नका. पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागवडी झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले. परंतु आपल्याला प्रत्येक प्लॉटमध्ये येणाऱ्या अडचणी कशा अजून सोडवता येतील, आपण प्रत्येक प्लॉटबद्दलचं नियोजन आपल्याला कसं वेगळ्या पद्धतीने देता येईल, की आपण कसं चांगलं शेवटपर्यंत प्लॉट चांगले करता येतील, याबद्दलचं तुम्हाला शेड्यूल येत जाईल. प्रत्येक शेड्यूलचं फॉलोअप करा, चांगलं नियोजन करा. कुठल्या अडचणी आल्या तर नक्कीच कॉल करा. आणि कोणाच्या अडचणी असतील, नवीन प्लॉट असतील, अजून काही कोणाचे प्रॉब्लेम असतील तर नक्कीच कळवत चला. आपण प्रत्येक प्लॉटमध्ये जाऊन प्रत्येक शंका निरसन आपण त्या ठिकाणी करत असतो. प्लॉटचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून देत असतो. तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे, अजूनही कोणाचे प्लॉट असतील तर बुकिंग करून घ्या. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 आणि 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा आणि आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.